जे आता इंजिनिअरिंगचे पुन्हा ॲडमिशन सुरू झालेत ते इन्स्टिट्यूट लेवलच आहेत, स्पॉट राऊंडचेच आहेत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आता एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं आहे. ठीक आहे, ते त्यांची वैयक्तिक निर्णय आहे, त्यांची पर्सनल चॉईस आहे, ते करू शकतात. पण जो प्रश्न पडलाय ना की ज्या भरलेल्या फीचं काय आणि त्या भरलेल्या फी बद्दल काय होणार. काही ठिकाणी मुली अशा प्रश्न विचारतात, सर आमची 10-15 हजारच फी होती, कारण आम्हाला डेव्हलपमेंट फी फक्त भरावी लागली आणि मुलींचं फ्री एज्युकेशन होतं, त्यामुळे तिथं फी नाही लागली. मग ते आम्ही 10-15 हजार सोडायला तयार आहे, मग पुढे आम्ही जाऊन दुसरीकडे घेऊ शकतो का. आता हा एक प्रश्न नाही आहे की ऍडमिशन कॅन्सल केल्यानंतर काय होणार, अनेक प्रश्न आहेत. म्हणून एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ह्याच्याबद्दल. पहिला डाऊट की तिथं तुम्ही ऍडमिशन केल्यानंतर दुसरीकडे मिळणार का. तर मी काय सांगतोय, दुसरीकडे जिथं घेणार आहात तिथं पहिला घ्या, तिथं फी भरा, त्यांच्याकडनं पावती घ्या आणि देन जुन्या कॉलेजमधनं ऍडमिशन कॅन्सल करा आणि डॉक्युमेंट्स घ्या. हा पहिला पॉईंट. फीचं पाहूया आपण काय होत आहे. कारण काय होऊ शकतं, कारण विचित्रपणा चालतोच. हे स्पॉट राऊंड म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, अशी चादर टाक असतो ना, चादर टाकून हंत्यात आपल्याला, तशी कंडिशन होईल इथं. हे चालतंय कारण इथं विश्वास कोणावरच नसतोय. कारण काय, तिथनं कॅन्सल केला, इकडे आल्यावर देतील नाही देतील, सांगितलेलं होय देतो या जावा, मग परत म्हणणार नाही 10 लोक आल्यात, मग आता तुमचे मार्क कमी आहेत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मग त्यावेळी नाहीतर म्हणणार हां ठीक आहे 10 लोक आल्यात, त्यातली 50 हजार रुपये डोनेशन द्यायला, तुम्ही 1 लाख द्या तुम्हाला देतो, असं पण होऊ शकतंय. कारण तोंडी कशावरही विश्वास ठेवू नका. त्यामुळे जिथं चाललाय तिथं पहिला ऍडमिशन द्या. ते म्हणतील ओरिजिनल डॉक्युमेंट आणा, सांगा ना की ऑलरेडी माझं एका कॉलेजला ऍडमिशन आहे, तिथनं मी कॅन्सल करू शकत नाही, तुम्ही मला इथं द्या, मी तुम्हाला आणून डॉक्युमेंट जमा करतो. ऑब्व्हियसली ते चालतंय, कारण तुम्ही तुमच्याकडे काहीतरी पावती राहील नाही मिळालेलं ऍडमिशन. कारण 1-2 केसेस झालेत स्पॉट राऊंडला की सगळेच घोळ मोठेच होते. मग विनाकारण मुलांचं नुकसान तर होईल, पालक पश्चातापात पडेल. मग जिथं चाललाय तिथं फी भरून ऍडमिशन घ्या. आता राहिला प्रश्न फीचा. तसं तत्वांनी विचार करायचा म्हणलं तर त्या कॉलेजनं फी परत द्यायला पाहिजे जर तुम्ही ऍडमिशन केलंय तर, म्हणजे कॅन्सल केलंय तर दुसरीकडे चाललाय का. 23 ऑक्टोबर लास्ट डेट आहे, त्यामुळे तिथं फी देणं परत गरजेचं, कारण 23 ऑक्टोबर पर्यंत कोण तरी. पण जवळपास बरेच कॉलेज म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळेच कॉलेज सध्या काय करतात की फी परत देणार नाही म्हणून सांगतात. एकाच दुसरा अपवादात्मक कॉलेज आहे. आता हे विद्यार्थीच सांगतायत की जाऊन आता 2 दिवसात विद्यार्थ्यांनी विचारलं की आम्ही ऍडमिशन कॅन्सल करणार आहेत का, ते म्हणतात फी कुठली परत देत नाही बाबा, डॉक्युमेंट्स घ्यायचा. आणि हे एवढ्यावर पण थांबणं झालंय. काय गोळ व्हायला लागलाय, ज्या मुलांचे कास्टमध्ये आहेत, मुलींचं फ्री एज्युकेशन मध्ये झालंय, त्यांना सगळी फी भरायला लावा लागलेत. म्हणजे आता एका कॉलेजची समजा 1,20,000 फी आहे, ठीक आहे, आणि त्या मुलीने एक समजा 25,000 रुपये फक्त डेव्हलपमेंट फी भरले, डेव्हलपमेंट त्या मुलीनं 25,000 भरले आणि ऍडमिशन घेतलं. त्या मुलगीकडे 1,20,000 मागितले चालेत का, की तुमचे वरचे फी सरकार देणार होतं, अजून सरकारनं नाही दिलेले आहेत, तुम्हाला ती फी भरायला लागेल. मग तिथं मुलांना कळायला लागले की अरे बाबा हा काय नवीन घोळ, भरलेली 25 तर गेली ती सोडा, वर्णाने कुठनं भरू 95,000. मग जी मुलं कास्टमध्ये आहेत, ओबीसी, SEBC, EWS, त्यांनी तर 50% फी भरली, कारण 50% त्यांना बाकीच्या स्कॉलरशिप मध्ये मिळते, त्यांना पण ते 50% भरलेली ती तर गेलीच, उरलेली 50% भरा म्हणून आणि मागं लागल्यात. मग तर हे निव्वळ फसवणूक आहे, हे तर मला वाटतंय. कारण अजून 20 दिवसात त्या कॉलेजला एका दुसरी सीट मिळू शकते ना. काही ठिकाणी तर कहर झालाय. काय कहर, की आमची एक सीट मोकळी राहणार आहे, पुढच्या 4 वर्षांची फी भरा. अरे कुठल्या 4 वर्षांची फी भरू, 4 महिने नाही शिकलो आम्ही, तर 4 वर्षांची फी का सांगायला की ही पुढची वर्ष सगळी 4 वर्ष मोकळी राहील. अहो डायरेक्ट सेकंड इयरच्या सीट असतात की डिप्लोमाची मुलं येऊन भरणार आहेत ना पुढच्या वर्षी. हा तर नालायकपणाचा कहर आहे मग, की असं कंडिशन कशी होऊ शकते. मग हे विचित्र आहे. नियमांनी द्यायला पाहिजे फी, कारण 20 दिवस आहेत, त्या तिथं दुसरी सीट येऊ शकते. कॉलेजचा विचार केला तर मी की काय कॉलेज म्हणते ठीक आहे, सेकंड इयरला तर दुसरा विद्यार्थी येणारच आहे तिथं डिप्लोमाचा, फर्स्ट इयरची सीट मोकळी राहण्याची जी भीती आहे ना, त्यासाठी 20 दिवस आहेत की अजून 20 दिवसात एखादी सीट येऊ शकते. आणि समजा येतच नसेल असे कॉलेजवाले म्हणतात, आलीच नाही तर अहो हजारो विद्यार्थी आहेत, करोडों रुपये पडलेत, तर त्या 20-25,000 50,000च्या मागं कॉलेज लागले म्हणजे कॉलेजची मेंटॅलिटी काय आहे त्या. मग आता हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही जिथनं ऍडमिशन कॅन्सल करणार आहे पहिला तिथं विचारा की होणार काय, नाहीतर काय होतंय मुलांचं दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतात, फी पण भरशीला आणि इकडं हा घोळ करायला लागल्यात.
म्हणजे इकडे सगळी फी भरली ती भरली, त्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटनं ऍडमिशन झालं, तिथं आणि 5 वर्षाची सगळी भरतो. म्हणजे 5 वर्षांचीच फी आहे का? इथले 1 वर्षाचे गेले, तिथले 4 वर्षाचे आहेत की पुढचे अजून. हा स्पॉट राऊंड इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे. गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी मिळत नाहीत. काही एक्सेप्शनल केसेस आहेत 1.5 लाखाच्या खाली, कास्टची मुलं वगैरे, पण ते तिथं सांगितलं जात नाही. सरळ सांगितलं जातं की आमच्याकडे काय मिळणार नाही आहे, हे इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे, स्पॉट राऊंड आहे, ती मॅनेजमेंट सीट आम्ही भरतोय. म्हणजे तुम्ही इकडे समजा मुलींना 25,000 फी न घेतलेला, इथं 1,00,000-1,25,000 गेले, परत तिकडे आणि 1,00,000-1,25,000 प्रत्येक वर्षी भरा, म्हणजे ते कितीला पडणार आहे तुम्हाला. आणि जे कॉलेजमध्ये तुम्ही चाललाय ऑब्व्हियसली ते का थोडी टॉप कॉलेज आहे, जिथल्या सीट भरल्या नाहीत त्या कॉलेजला तुम्ही चाललाय. हा, एखादं कॉलेज आहे हो विजिट आहे वगैरे सारखं, तर एखादी सीट शिल्लक राहिले, कोणीतरी ऍडमिशन सोडले, पण अशी कॉलेज किती आहेत, बोटावर पण मोजता येणार नाही तेवढी पण नाही आहेत. 4-5 कॉलेज आहेत तशी शिल्लक, 1-2 सीट राहिलेत. पण बाकीच्या कॉलेजला सीट भरल्या नाहीत, त्या कॉलेजमध्ये जाऊन मॅनेजमेंट घालायचा, त्यात काय दिवं लावायचे आहेत आपण. त्यामुळे ह्या गोष्टींचा सगळा विचार प्रामाणिकपणे करा. पहिला पालकांशी बोला, असा आहे, कारण शेवटी काय तुम्ही काहीतरी घोळ घालणार आणि ते निस्तरायला लागते पालकांना, कारण शेवटी तुम्ही रडत बसताय, मग पालक बिचारेच आहेत ना आपले. मुलगा मुलगी रडत बसल्या, जाऊ दे पैशाचा काय विचार करायचा आपण बघूया. त्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायच्या अगोदर त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटमध्ये जाऊन भेटा, असा आहे, आणि मग दुसरीकडे ऍडमिशनचा विचार करा. कारण फी वसूल करतायत. हार्डली मला 1-2 फक्त विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत की सर आम्हाला फी परत देतो म्हटलेत. आता तिथं का देतो म्हटलेत, वेटिंगला मुलं लागले असणार आहेत, तुम्ही सोडलं तर खालनं दुसरं ऍडमिशन घ्यायला तयार आहे. पण असे 2-3च विद्यार्थी मला मेसेज आलेत, बाकी कुणालाही फी परत दिली जात नाही. जिथं ऍडमिशन घ्यायला मुलं वेटिंगवर पण आहेत, ती पण फी मागायला लागल्यात का? त्यांना भीक लागल्या, पैसेच पाहिजे आहेत. सिंपल आहे. इथं प्रामाणिकपणा किंवा बाबा माणुसकी दाखवणं राहिलेलंच नसतंय. त्यामुळे जोही निर्णय घेताय तो विचार करून घ्या. 20 दिवस आहेत ऍडमिशनला. ठीक आहे, चला, थँक्यू.